या तुळजापूर ड्रग्ज प्रकरणी दोषी असणाऱ्या पुजाऱ्यांवर मंदिर संस्थांनी कारवाईचा बडगा उगारलाय। या प्रकरणात ज्यांची नावं आलेली आहेत अशा पुजाऱ्यांना मंदिरात प्रवेश करण्यात बंदी घालण्यात आली आहे। मंदिर संस्थांचे अध्यक्ष तथा धाराशिव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी हा निर्णय घेतला। आतापर्यंत 14 पुजाऱ्यांची नावं या प्रकरणात समोर आली आहेत। काल आपण ट्रस्टच्या मीटिंगमध्ये पण याविषयी सविस्तर चर्चा केलेली आहे। याच्यामध्ये आपण सर्व पुजारी मंडळी आहेत त्यांच्याशी पण आपण चर्चा केलेली आहे। त्यांना पण आपण बोलवून त्यांच्या काही हे आहे त्यांच्या पण आपण मनोगत ऐकून घेतलेली आहे। त्याच्यामध्ये सध्या पोलीस विभागाकडून पण चार्जशीट जे दाखल झालेली आहे तो त्याच्यामध्ये जे काही आता संशयित आरोपी आहे आता त्याच्यावर आपण मंदिर व्यवस्थापकाला सूचना केलेली आहे की त्यांनी याची माहिती घ्यावी पोलीस विभागाकडून। तसेच आपण पुजारी मंडळी पण सूचना केलेली आहे की जोपर्यंत या न्यायालयामध्ये निर्दोषी म्हणून घोषित होईपर्यंत त्यांना ते पूजाचे जे पाळीमध्ये ते नाव आहे त्यांनी देऊ नये असं आपण त्यांना सूचना केलेली आहे। यानंतर आपण जाणून घेणार आहोत काश्मीरमधल्या हल्ल्यानंतरच्या सगळ्या घडामोडी।